नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही हा विचार केलाय का की फक्त काहीच लोकांकडे एवढा सगळा पैसा कसा काय असू शकतो? जेव्हा की काही लोकांचं संपूर्ण जीवन बँकेचा EMI कसा भरायचा, घर खर्च कसा चालवायचा या विचारात निघून जातं. त्यांचा संपूर्ण पगार हा फक्त बिल भरण्यातच संपून जातो. सकाळी झालेली सॅलरी 2 दिवसही अकाउंटमध्ये टिकत नाही. असं का आहे की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करता येत नाही? असं काय कारण आहे की आपण श्रीमंत बनू शकत नाही? यावर एक खूप छान असं पुस्तक आहे, द मिलेनियर नेक्स्ट डोअर. या पुस्तकाबद्दलच आपण या व्हिडिओत बोलणार आहोत. पण मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओत गुंग होण्यापूर्वी माझे हे प्रयत्न तुम्हाला थोडेसे जरी आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन द्या. तर थॉमस जे स्टॅनली आणि विल्यम्स डे डँकॉक यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की हे श्रीमंत लोक जे मोठ्या मोठ्या बंगल्यात राहतात, रेंज रोवर, मर्सिडीज, जॅग्वार यासारख्या महागातल्या गाड्यात फिरतात, हे सर्व त्यांना नशिबाने मिळालं आहे किंवा त्यांच्याकडे आधीपासूनच खूप पैसा असेल ज्याचा उपयोग करून ही लोक श्रीमंत झाली असावी. जसं आपल्याकडे म्हणतात ना, पैशानेच पैसा खेचला जातो. पण असं नाहीये मित्रांनो. ही खूपच सरळ साधारण लोक असतात. पण ही लोक त्यांनी बनवलेल्या एका पॉवरफुल प्लॅनवर अत्यंत आत्मविश्वासाने काम करतात आणि श्रीमंत होतात. अमेरिकेतले करोडपती आणि त्यांच्या सवयीवर 20 वर्षाचा रिसर्च करून लेखकांनी हे पुस्तक लिहिलं आहे, जो आपला श्रीमंतीबद्दलचा जो चुकीचा समज आहे त्याला खोडून काढतं. श्रीमंताबद्दल आपले जे जुनाट विचार आहे, जसं की नशीब आहे रे त्याचं, फुकटचं मिळालंय रे त्याला, किंवा नक्कीच तो 2 नंबरचा धंदा करत असेल, असले छोटे विचार करणं आता तरी सोडून द्या. कारण जास्तीत जास्त जे बिलिनियर आहेत ते खूप साधेपणाने आपले जीवन जगतात, मात्र अत्यंत हुशारी आणि डिसिप्लिनने आपला व्यवसाय व गुंतवणूक करतात. त्यांची लाईफस्टाईल आणि त्यांचं बिहेवियर याबद्दलच हे पुस्तक आपल्याला सांगतं. आता बोलूया, हा जो मिलेनियर माइंडसेट आहे तो नक्की काय असतो याबद्दल. तर मिलेनियर माइंडसेटला समजण्यासाठी आपल्याला हा विचार करावा लागेल की जेव्हा आपण कुठल्याही करोडपती व्यक्तीबद्दल विचार करू तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तर एक लक्झरी लाईफस्टाईल, महागातल्या गाड्या, बंगला, खूप मजा करणारी व्यक्ती. बरोबर ना? असंच वाटतंय ना? पण स्टॅनली आणि डँकोचे हे जे पुस्तक आहे ते आपल्या या भ्रमाला तोडून टाकतं. खरं सांगायचं तर खरे करोडपती एका ठीकठाक घरातच राहतात, जुन्या कार्स वापरतात आणि खूप मेहनतीने आपल्या उत्पन्नाची बचत करतात. ही लोक खूप हायफाय ठिकाणी राहत नाही, तर नेक्स्ट डोअर म्हणजे आपल्याच आजूबाजूला राहत असतात. त्यांची मानसिकता आपल्यासारखी दिखावा करण्याची नसून त्यांचा इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग करण्यावर फोकस असतो. ते कधीही नशिबात असेल तर मिळेल किंवा कोणीतरी मदत करेल या आशेवर राहत नाही, तर आपल्या स्वतःच्या फायनान्शियल कंडिशनला ते स्वतः मजबूत करतात आणि स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवतात. त्यांची जी साधी राहणी, उच्च विचारसरणी, अशी जी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आहे तीच त्यांच्या सक्सेसमध्ये खूप जमेची बाजू आहे. तुम्हाला वाटत असेल की मिलियनियर हे मोठे मोठे बिझनेसमॅन किंवा फॉर्च्यून 500 कंपन्यांचे मालक असतील, तर तसं नाहीये. कॉमन ऑक्युपेशन म्हणजेच असा व्यवसाय ज्याला खूप सामान्य मानलं जातं, असा व्यवसाय करूनही तुम्ही करोडपती बनू शकता. छोटा व्यवसाय जसं की ड्राय क्लिनिंग, पेस्ट कंट्रोल, वेल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, टीचर, इंजिनियर, कोणीही मिलेनियर बनू शकतं. या पुस्तकातून हेच सांगण्यात आलंय की मिलेनियर बनण्यासाठी तुम्हाला खूप काही मोठं काम करण्याची गरज नाहीये. आता आपल्या भारतातच बघा ना, मोठमोठ्या फूड डिलिव्हरीच्या ऍप्लिकेशन तयार झाल्यात, ज्यांच्या माध्यमातून आपण जेवण मागवतो. जे बघायला गेलं तर ही एक छोटीशी आयडिया तर होती, पण आज आपण बघतो की याचे फाउंडर आज बिलिनियर बनले आहेत. म्हणून हा विचार करणं आतापासूनच सोडून द्या की मी हे छोटंसं काम करत आहे, मी कसा करोडपती बनणार. जर तुम्ही या विचाराला सोडू शकलात आणि तुम्ही हे समजू शकलात की छोटा बिझनेस करूनही करोडपती बनता येतं, त्यासाठी फक्त एकच अट आहे, तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करावा लागेल. खूप मोठेपणा दाखवायला खर्च करणं बंद करावं लागेल आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंटवर लक्ष द्यायला लागेल. आता या पुस्तकाच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया. पहिलं तर आपले पैसे वाचवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली पाहिजे. जसं की इन्शुरन्स, म्युच्युअल फंड हे आपले पैसे तर वाचवतातच, पण आपल्या पुढील आयुष्याला देखील प्रोटेक्ट करतात. आता बोलूया पुढच्या पॉईंटबद्दल, तो म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च न करणे. हे खूपच महत्त्वाचं आहे की कोणतीही गोष्ट घेण्यासाठी लोनच्या चक्रव्यूहात फसण्यापेक्षा कॅशचा जास्तीत जास्त उपयोग करणे. एकदम हायफाय ठिकाणी न राहता एका ठीकठाक लोकॅलिटीमध्ये घर विकत घ्यावं. तिसरा पॉईंट हा की स्वतःच्या स्टेटसचा मोठेपणा दाखवण्यासाठी महागातली घड्याळं, महागातला फोन, डिझायनर कपडे या फंद्यात न पडणे. जसं की पगार 25,000 आणि त्याच्याकडे फोन 1 लाखाचा, जो की कर्ज काढून घेतलेला, ज्याचे हप्ते सुद्धा त्याला वेळेवर भरता येत नाही. खरं सांगायचं झालं तर फायनान्शियल प्लॅनिंग
जी आपल्या फायनान्शियल फ्रीडमकडे घेऊन जाते. ते काय सहजासहजी होत नाही. तर यासाठी आपल्या पैशाला खूप विचार करून इन्व्हेस्ट आणि सेव्ह करायला लागतं. जे लोक खूप चांगल्या पद्धतीने एक प्लॅनिंगने बजेट बनवून खूप डिसिप्लिनने आपल्या बजेटला कंट्रोल करतात, जे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटपेक्षा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवर फोकस करतात, ती लोक नक्कीच करोडपती बनू शकतात. म्हणून रेग्युलरली इन्व्हेस्टमेंट करण्याचं डिसिप्लिन आपल्यात आणा, जेणेकरून पुढे जाऊन आपणही खूप फायद्यात राहू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला तर माहीतच असेल, वेळ खूप महत्त्वाची आहे. यापेक्षा महाग गोष्ट या दुनियेत काही नाही. आणि वेळेचा सदुपयोग कसा करावा हे मिलियनेअरना बरोबर माहीत आहे. फ्री टाइम मध्ये सुद्धा ते काही ना काही शिकत असतात. प्रोफेशनल एज्युकेशन असो किंवा स्वतः शिकणं असो, ते एक गोल सेट करतात आणि तो गोल पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहतात. ते नशिबावर अवलंबून न राहता आपल्या मेहनत आणि डिसिप्लिनने फायनान्शियल मॅनेजमेंट करून करोडपती बनतात. द मिलेनियर हे पुस्तक अमेरिकेतील श्रीमंत लोकांच्या जीवनशैलीला खूप चांगल्या प्रकारे सांगतं आणि त्यांच्याकडे सर्व काही होतं किंवा त्यांचं नशीब चांगलं होतं या आपल्या गैरसमजाला दूर करतं. आपण सुद्धा डिसिप्लिन आणि मेहनतीने नक्कीच आपलं नशीब बदलून मिलेनियर बनू शकतो. आणि म्हणूनच या पुस्तकाचं नाव द मिलेनियर नेक्स्ट डोअर असं ठेवलं आहे. कारण तो पुढचा मिलेनियर तुमच्या घराशेजारीच राहत असू शकतो, किंवा कदाचित तो मिलेनियर म्हणजे तुम्ही स्वतःच असाल आणि तुमचा शेजारीच एक दिवस म्हणेल की माझ्या शेजारीच खूप मेहनतीने आणि डिसिप्लिनने बनलेला मिलेनियर राहतो, जे तुम्ही असाल. तर त्वरित आपल्या फायनान्शियल जर्नीला सुरुवात करून श्रीमंतीकडे एक पाऊल टाकूया. धन्यवाद मित्रांनो. मराठी बुक क्लब करून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.